नमस्कार शेतकरी मित्रांनो, फार्म अपडेट्स या चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज आपण जाणून घेऊया गहू पिकांमध्ये तण नियंत्रणाबद्दल। जसे की तुम्हाला माहिती आहे, पीक कोणतेही असो त्याचं तण नियंत्रण करणं किती आवश्यक आहे। नाहीतर आपण जमिनीमध्ये दिलेले पोषक तत्व ते पिकांना भेटण्याऐवजी तणांना भेटत असतात। गहू पिकांमध्ये जर रुंद पानांचे तण असतील, जसे की दुधी, त्याला नियंत्रण करण्यासाठी आपण 2,4-D अमिनो सॉल्ट 58% असणारा घटक जे की धनुकाच्या विडमार सुपरमध्ये किंवा शिवालिकच्या सायक्विडमध्ये बघू शकतो, ते आपण एकरी 500 ml वापरू शकतो। किंवा मग मेटासल्फोरेट मिथेल 20% WP फॉर्ममध्ये असणारा घटक जे की शिवालिकच्या सॅक्रिफमध्ये किंवा इंडोगल्फच्या आल्टोमध्ये बघू शकतो, ते आपण 8 ग्राम एकरी यूज करू शकतो। लांब वर्गीय तणे असतील जसं की शिपू, त्यांच्या नियंत्रणासाठी आपण क्लोडिनोफॉप प्रोपिगोल्ड 15% असणारा घटक जसं की धनुकाच्या डायनोफॉपमध्ये बघू शकतो, ते आपण एकरी 160 ग्राम वापरू शकतो, जेणेकरून आपण लांबपणाच्या तणांवर नियंत्रण करू शकतो। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।